नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आपण सर्वजण गेले 50 ते 60 दिवस लॉकडाऊनमध्ये अडकलेले आहे. आपल्याला सर्वांनाच जाणीव आहे, कोविड-19 या विषाणूनं जगभर थैमान घातलेलं आहे आणि भारत देशही त्यातून सुटलेला नाही आहे. आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात की भारतामध्ये संसर्गाचं प्रमाण सुरुवातीला कमी होतं, पण आता दिवसेंदिवस वाढत निघालेलं आहे. पण कदाचित वेळेवर घेतलेल्या काही निर्णयांमुळं जी गत अमेरिकेची, जी गत बऱ्याचशा युरोपियन राष्ट्रांची झाली, ज्याच्यामध्ये जर्मनी आहे, ज्याच्यामध्ये युनायटेड किंगडम आहे, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, अनेक देश आहेत आणि ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे चायनामधून जो काही व्हायरस सर्व दूर पसरला, तो करत करत तो भारत देशातही आला आणि दिवसेंदिवस त्याचा प्रभाव वाढत निघालेला आपण पाहतोय. तरीसुद्धा या देशांच्या मानानं आपली परिस्थिती बरी आहे आणि त्याला कारणही बरीच काही असू शकतील. कदाचित आपण थोडंसं आपली जी संस्कृती आहे म्हणायला हरकत नाही, की नॉर्मली जेवायच्या आधी हात धुणं, इतर गोष्टी, पाण्याचा भरपूर वापर करणं, स्वच्छता, हायजीन, हे आपल्या कुटुंबातच मिळणारे आपल्याला संस्कार आहेत, ते असतील, इतर काही गोष्टी असतील आणि त्याच्यामुळं तितक्या मोठ्या प्रमाणात आपल्यावर प्रादुर्भाव जरी नसला तरी लॉकडाऊनमुळं बेसिकली आपली जी काही इकॉनॉमी आहे, आपले जे ट्रेड आहे, आपले इतर ज्या गोष्टी आहेत, एज्युकेशन सेक्टर असेल, इतर अनेक विविध जी जिओ पॉलिटिकल रिलेशन्स असतील, या सर्व गोष्टींवर मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसतोय. कारण जेव्हा आपण लॉकडाऊन घेतला त्याबरोबर इतरही इंडस्ट्री बंद केल्या. लॉकडाऊन फक्त काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूटपुरता मर्यादित नव्हता, तर सर्व स्तरावर बेसिकली रेल्वे बंद, विमानसेवा बंद, जहाजं बंद आणि रोजचा रोज जो ट्रान्सपोर्ट आहे, मुंबईसारख्या ठिकाणी लोकल आहे, ट्रेन्स आहेत, या सगळ्यांच्या बंदमुळं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढल्यासारखी झाली. अनेक कामगार मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले. त्यांच्या ज्या रोज जे काही पैसे मिळवण्याची साधनं होती किंवा जे व्यवसाय होते ते बंद असल्यामुळं आपल्याला त्यांना आपल्या घरी जावं लागलं. त्यातून येणारे अनेक परिणाम झाले आणि मोठ्या प्रमाणात बेसिकली सारखा लॉकडाऊन आणि एक भीती आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये सारखी की काय होणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी एक मानसिक संतुलनसुद्धा कुठेतरी त्यालाही मोठ्या प्रमाणात चॅलेंज निर्माण झालं. काही लोकांना आपण ज्याला म्हणतो सायकोलॉजिकल स्ट्रेस निर्माण झाला असं म्हणायला हरकत नाही आणि तो डिस्ट्रेस करण्याच्या दृष्टीनं मग काउन्सिलिंग आलं, हे झालं, बऱ्याच गोष्टी. काय करताना कुठेही हात ठेवताना इथे हात लावू का नको, तो तोंडाला मास्क, एकमेकांमधले संशयाचं वातावरण, समोरचा येणारा पेशंट तर नाही ना, त्यामुळं फिजिकल डिस्टन्सिंग आलं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा प्रभाव कुठेतरी आपल्या मनावर सुद्धा होत असतो. पण जेव्हा असं मोठं संकट येतं, त्या संकटाकडे संकट न बघता एक चॅलेंज म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपण थोडीशी आपली मानसिकता बदलून आपल्याला इथे काय करता येईल, आपण कशाप्रमाणे समाज सुदृढ ठेवू शकू, समाजाची मानसिकता कशी बदलवता येईल, समाजासाठी आपल्याला काय करता येईल आणि हे करत असताना आपली प्रगती कशी करता येईल. शिक्षण तर आहेच आणि शिक्षण जोपर्यंत आहे तोपर्यंत बेसिकली आपल्याला पुढच्या ज्या संधी आहेत, इतर गोष्टी आहेत आणि शिक्षणातून हे सगळं साध्य होत असतं. आता जो कोविडच्या ह्याच्यात आपण काही बऱ्याच गोष्टी ज्या पाहिल्या, ज्याच्यामध्ये तुम्ही वारंवार पाहिलं असेल की जे काही साधनांची अभाव, की मोठ्या प्रमाणात जी साधनं जी पाहिजेत ती कुठेतरी आपल्याला कमी पडल्यासारखी वाटत आहेत. हॉस्पिटलांची संख्या असेल, ICU बेड्स असतील, जे व्हेंटिलेटर आहेत, आर्टिफिशियल रेस्पिरेशन बेसिकली. कारण तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की हा सार्स हा प्रकार आहे, सार्स नावाचा हा रोग आहे, म्हणजे ज्याला म्हणतं ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम ज्याला असं म्हटलं जातं. म्हणजे हा अफेक्ट कुठे करतो तर आपल्या फुफ्फुसांवर ह्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आणि त्यामुळं त्याची श्वसनक्षमता, न्यूमोनियासारखा प्रकार होऊन माणूस दगावण्याची शक्यता असते. याच्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात पण पाहिलं की ज्यांना ऑलरेडी काही डिसीज आहेत, मग कुठे ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल, हार्टचे डिसीज असेल,
तर ही सगळी व्हनरेबल जमात आहेत त्यामुळं, किंवा सिनियर सिटीजन्स यांनी शक्यतो ह्याच्यातून थोडीशी आपली जपणूक करून घेतली पाहिजे. त्यामुळं त्यांची आपण जास्त काळजी घेणं, या अशी एक गोष्टी आहेत. आणि हे करत असताना जो सिंड्रोम आणि ह्याच्यामुळं जे काय लागणारं बेसिकली कुठेतरी रेस्पिरेशनला त्रास होत असल्यामुळं व्हेंटिलेटरची संख्या साधारणपणे भारतामध्ये जर आपण जर आढावा घेतला तर साधारणपणे जेव्हा हा रोग सुरू झाला तेव्हा मी जो आकडा ऐकला ते 40-50 हजार व्हेंटिलेटर्स आपल्या देशभर आहेत आणि ICUची संख्यासुद्धा मर्यादित स्वरूपाची आहे. आणि लॉकडाऊनची 2 कारणं होती. एक लॉकडाऊन म्हणजे एकतर ही चेन तोडणं, जो संपर्क होतो आहे त्याच्यामध्ये कुठेतरी ब्रेक आणणं, त्याच्यामुळे त्याचा स्प्रेड कमी होईल. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला मोठ्या प्रमाणात वेळ मागून घ्यायच्या, ज्या वेळाचा उपयोग आपल्याला पुढच्या दृष्टीनं, म्हणजे जर हे संकट वाढलं तर त्याचं प्रिपेअर्डनेस मेडिकली आपल्याला काय करता येईल त्या दृष्टीने ती वेळ मागून घेणं, हाही प्रकार होता. आणि त्या काळात आपण जर पाहिलं असेल की याच्यामध्ये जी PPE आहे, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स आहेत, म्हणजे डॉक्टरना लागणारे जे गार्ड्स आहेत, डोळ्याला लावणारे जे चष्मे असतील किंवा एक प्रकारचे शील्ड असेल, अंगावरचा तो ॲप्रन आहे, नंतर इतर अनेक गोष्टी आहेत. तर ह्याची कुठेतरी कमतरता आपल्याला दिसली मोठ्या प्रमाणात. आणि ज्यावेळा आपण सुरुवात झाली त्यावेळेला आपल्याकडे हे बनतच नव्हतं. बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात डॉक्टरला लागणारे जे N95 मास्क आहेत बाहेरून येत होते. पण साधारणपणे 40-45 दिवसामध्ये आपल्याला जे काय कळतं, कालच TV वर आपल्या अर्थमंत्री ज्या बोलत होत्या आणि त्याच्यामध्ये किंवा पंतप्रधानांनी परवा जे भाषण केलं त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की साधारणपणे 300 कंपन्या या काळात निर्मित झाल्या आणि ज्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या मास्कची आणि इतर जी पर्सनल इक्विपमेंट्स आहेत, प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, त्याची निर्मिती सुरू झाली. त्यामुळं हा आपल्या दृष्टीने एक चॅलेंज होतं आणि ते मोठ्या प्रमाणात आपण स्वीकारलं आणि त्याप्रमाणे काम सुरू केलं. व्हेंटिलेटरच्या बाबतीतचं जो तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच लोकांनी, मग त्याच्यात महिंद्रासारखी कंपनी असेल, काही विद्यार्थी, माझ्याकडे एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याने एक सुंदर व्हेंटिलेटर तयार केलं ज्याचं प्रोडक्शन 1-2 दिवसात सुरू होईल आणि ज्याचं टेस्टिंग प्रॉपर पद्धतीनं झालं. तर व्हेंटिलेटर असेल किंवा बेसिकली जे विद्यार्थी थोडीसे सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत त्याच्यामध्ये थोडासा डेटा जो पब्लिक डोमेनमध्ये त्याच्या बेसिसवर मॅथमॅटिकल मॉडेलिंग आपण करू शकतो, ज्याच्या माध्यमातून साधारणपणे कुठल्या काळात किती पेशंट कुठे, त्यांचा स्प्रेड काय असणार आहे आणि त्याच्या माध्यमातून बरंचसं जे डिसिजन मेकिंग असते, जे निर्णय प्रक्रिया, ती कुठेतरी निर्णय घेण्याच्या दृष्टीनं हे जे मॉडेलिंग असतं ते उपयोगाचं होतं. एक जगामध्ये एक डिजिटल ट्विन म्हणून एक प्रकार वापरला जातो. ट्विन सिटीचं मॉडेल असतं, म्हणजे इन द सेन्स डिजिटल ट्विन. त्यामुळे एका भागात जर आपण काय केलं तर त्या मॉडेलमध्ये आपण ते बघतो. इथे जर कंटेनमेंट केली तर त्याचा परिणाम दुसऱ्या भागावर काय होतं, इथं जर लॉकडाऊन आपण उठवला तर त्याचा परिणाम दुसऱ्या भागावर काय होणार आहे वगैरे, मग ट्रान्सपोर्टवर कसा होणार आहे, ओव्हरऑल स्प्रेड या डिसीजच्या दृष्टीनं कसा होणार आहे, पेशंटची संख्या कशी आहे, असिम्प्टॉनिक पेशंट किती आहे, सिम्प्टॉनिक पेशंट, साधारणपणे पीक टाईम येईल त्यावेळेला आपल्याला किती व्हेंटिलेटर्स लागणार आहेत, किती पेशंट्स असतील, ICU बेड्स किती असणार आहेत, या प्रकारचा एक अभ्यास असतो. तर माझं म्हणणं आहे की हा जो आपल्याला मिळालेला वेळ, अभ्यास तर करायचाच आहे, पण एक संधी आहे आणि या संधीमध्ये आपण काय करू शकतो. तुम्ही सायन्सचे असाल तर सायन्सच्या माध्यमातून काय करू शकाल, तुम्ही जर कॉमर्स किंवा मॅनेजमेंटचे असाल तर त्या दृष्टीने आपण काय करू शकाल, किंवा तुम्ही जर सोशल किंवा ह्युमॅनिटीजची जर असाल तर आपण काय कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. एक साधं उदाहरण देतो. NSS असेल किंवा आपल्याकडे युनिव्हर्सिटीमध्ये बेसिकली ही 3-4 मोठी आपल्याकडे संघटना असतात, म्हणजे NCC, NSS किंवा ज्याला स्टुडंट डेव्हलपमेंट, कल्चरलचा एक वेगळं डिपार्टमेंट, स्पोर्ट्सचे विद्यार्थी असतात. मला माहिती आहे मोठ्या प्रमाणात पण बाहेर पडू शकत नाही लॉकडाऊन असल्यामुळे, पण एक आम्ही 2-4 गोष्टी विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही सुरू केलं. एक तर म्हटलं की आपण सर्व विद्यार्थ्यांची एक ब्लड बँक म्हणजे तिच्या ग्रुपप्रमाणे बनवू, म्हणजे एक डिरेक्टरी थोडक्यात ग्रुप वाईज, म्हणजे पॉझिटिव्ह जे काही असेल त्याचे ग्रुपिंग करून बेसिकली एक डिरेक्टरी बनवू. तर ती डिरेक्टरी जवळजवळ 40-50 हजारपर्यंत आता विद्यार्थ्यांच्या याच्यात एनरोलमेंट झालेली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना एक थोडंसं टास्क दिलं होतं की जिथे कुठे आहात तिथे आसपासची जवळजवळ 10 कुटुंब
ज्याच्यामध्ये वृद्ध माणसं आहेत, ज्याच्यामध्ये बेसिकली सिनियर सिटीजन्स आहेत आणि अडचणीचे आहेत. त्यांना कदाचित बँकेतून पैसे काढायचे असतील, त्यांना औषधाची गरज असेल आणि ह्याच्यामुळे प्रादुर्भावामुळे ते बाहेर पडू शकत नाहीत. तर ह्या लोकांची थोडीशी काळजी घेणं आणि त्यांना त्या बाबतीत मदत करणं हे आपल्याला शक्य आहे. किंवा जेव्हा मायग्रेंटचे कॅम्प मोठ्या प्रमाणात बनवले गेले, तर जे सप्लाय चेन असते बेसिकली मोठ्या प्रमाणात धान्य वाटणं किंवा इतर गोष्टी त्यांना पुरवणं, NGO बऱ्याच गोष्टी करताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात जेवण पोचवणं, गुरुद्वाराच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून तो एक प्रकार होता. आता जसं लॉकडाऊन थोडं शिथिल झालं त्याप्रमाणे मायग्रंट बेसिकली आपल्या आपल्या घरी निघाले, तर अशा लोकांची ट्रेनपर्यंत व्यवस्था करणं किंवा त्यांना त्या बाबतीत कुठेतरी मोठ्या प्रमाणात सेन्सिटाईज करणं आणि प्रोसेसेस गव्हर्नमेंटने काय केलेले आहेत, बऱ्याच लोकांनी या गोष्टीची माहिती नसते, तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हाही प्रकार आपण करू शकतो. विद्यार्थी बऱ्याच ठिकाणी अडकलेले आहेत, तर त्यांना घरी सुखरूप पोचवण्याच्या दृष्टीनं आपण ज्या काही सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून काम करू शकतो. त्या व्यतिरिक्त आपण मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर्स जे आपण न्यू नॉर्मल कोविडच्या बाबतीत बोलतो आहे, तर ते मोठ्या प्रमाणात बेसिकली सॅनिटायझरची निर्मिती करणं, तोंडाच्या लावणारे जे मास्क आहेत, N95 मी म्हणत नाही, जे नॉर्मल मास्क आहेत बेसिकली, आणि जे आपण बघितलं की प्रत्येकाने मास्क जर वापरला, कारण हा प्रादुर्भाव जो आहे तो जेव्हा मी बोलतो तेव्हा कुठेतरी थोडेसे तोंडातून आपले जे शिंतोडे उडतात किंवा नाक जर गळत असेल तर आपल्या त्याच्यातून जे काही गोष्टी बाहेर पडतात, तर ते जे आहे ते हवेमधून साधारणपणे 6 ते जवळजवळ 5-6 मीटरपर्यंत ते मोठ्या प्रमाणात फेकलं जातं आणि हा इतका मायक्रोस्कोपिक असा विषाणू आहे की तो लगेच दुसऱ्याच्या बॉडीवर किंवा यामध्ये, त्यामुळे आपण नाक आणि शक्यतो तोंड त्याला मास्क बांधणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो आपण सिंपल गोष्टीने बनवत असतो. घरातलं एक स्वच्छ कापड बेसिकली असणं गरजेचं आहे. आपण काही डॉक्टर नाही आहे, आपण काय प्रत्यक्ष तिथे जाऊन काम करत नाही आहे की ज्याच्यामुळं आपल्याला त्या डॉक्टरसारखेच मास्क असले पाहिजेत, पण आपल्या माध्यमातून बेसिकली दुसऱ्याला काही त्रास होऊ नये म्हणून मास्क तोंडावर असणं किंवा समोरचं बोलत असताना फिजिकल डिस्टन्सिंगच्या बाबतीत तोच प्रकार आहे. त्यामुळं मास्कची निर्मिती मोठ्या प्रमाणात करणं हे एक आपल्यापुढं आपण काम करू शकतो. आणि त्या व्यतिरिक्त अनेक म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात सुंदर कल्पना असतात, या कल्पनांना कुठेतरी त्याच्यावर काम करणं. आणि आपण कोविडच्या बाबतीत माझ्याकडे एक चांगली संकल्पना एक जण आला की एक कोविड पॅच म्हणून प्रकार आहे. कोविड पॅच म्हणजे काय, मी त्याला विचारलं तर म्हटलं काही नाही, एक छोटंसं सेन्सर टाईप आहे, तो छातीवर लावायचा आणि ज्याच्यामध्ये बेसिकली तुमचं रोजच्या रोजचं जे टेम्परेचर वर खाली होत असेल किंवा घशामध्ये श्वास घेताना त्रास होत असेल किंवा तुम्हाला तो कळलं, बराच काय होतं की असिम्प्टॉनिक जे केसेस आहेत ज्याच्यामध्ये सिम्प्टम्सच दिसत नाही, म्हणजे त्याचं टेम्परेचर वगैरे अमुक हे किंवा त्याला काही त्रास होते असं जाणवतच नाही, आणि जोपर्यंत त्याचं स्वाब म्हणजे तोंडातलं जे हे आहेत ते घेऊन त्याचं टेस्टिंग करत नाही तोपर्यंत तो पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह कळत नाही. तर अशा लोकांच्या बाबतीत आणि विशेषतः हे शक्य आहे की कारण मी काही वॉर्डमध्ये बघितले की 80% असिम्प्टॉनिक केसेस आहेत, म्हणजे ह्याचा अर्थ एक खूप चांगली गोष्ट आहे की ते सगळे इम्युनिटी त्यांची खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे ते असिम्प्टॉनिक आहे, पण दे आर कॅरियर्स. त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर दुसरा कोण जर आला तर त्याच्याकडे ते ट्रान्समिट होऊ शकतं. त्यामुळे असे पेशंटसुद्धा, अशी माणसंसुद्धा सेग्रिगेट करणं, त्यांचं सेपरेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विशेषतः ह्याच्यामध्ये जे आपले ज्याला आपण कोविड वॉरियर्स म्हणतो, ज्याच्यात डॉक्टर आहेत, मोठ्या प्रमाणात नर्सेस, वॉर्ड बॉय किंवा ज्याला आपण हेल्थ वर्कर म्हणून हे काम करत आहेत, इवन पोलीस मोठ्या प्रमाणात काम करताना दिसत आहेत, लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीनं काम करत आहेत. नंतर त्या व्यतिरिक्त आपण स्वच्छता मोठ्या प्रमाणात हायजीन मेंटेन करण्याच्या दृष्टीनं प्रत्येक रस्त्याची इतर गोष्टींची स्वच्छता ती मोठ्या प्रमाणात होताना दिसते. तर हे जे सगळं जे चाललेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकू काय, तर त्या दृष्टीनं बेसिकली ह्या सगळ्या वर्कर्सना किंवा ह्या सगळ्या ज्या कोविड वॉरियर्स आहेत त्यांना हा आपण जर एक छोटासा पॅच आहे 25 ग्रॅमचा, तो क्लाउड बेस्ड आहे, छातीवर लावला आणि त्यामुळे काय होतं की त्याला फटिक आला आहे का, त्याचं
टेम्परेचर कंटिन्युअसली मॉनिटर केलं जातं. आणि अशा जर या वॉरियर्सना आपण ते दिलं, ज्यांना वेळ नाही आपलं टेस्टिंग करून घ्यायला वगैरे आपण, आणि कदाचित त्यांना होतं हे कळत पण नसेल कधी, कारण कॉन्स्टंटली ते काम करतात 24 तास स्ट्रेसमध्ये, तर ह्या लोकांना त्याचा प्रादुर्भाव झाला आहे की नाही किंवा पटकन ते आपल्याला कळेल. क्लाउड बेस असल्यामुळं त्याच्या फटिक असेल किंवा रेस्पिरेशनच्या ह्या गोष्टी ह्या कंटिन्युअसली मॉनिटर केल्या जातील आणि डेस्कटॉपवर आपल्याला त्याच्या शरीरात होणारे बदल मोठ्या प्रमाणात त्या चिपच्या माध्यमातून कळू शकतो. अशा प्रकारच्या चिप्स बनवणं किती सुंदर संकल्पना आहे ना, आणि असे एक होताना दिसत आहे तिथे आपल्या इथे. तर अशा नाविन्यपूर्ण आपण गोष्टी काय करू शकतो का, बेसिकली एक आपण म्हटलं की एक या गोष्टीला हात लावू नका, त्या गोष्टीला हात लावू नका. आपण साशंकतेने बघतो प्रत्येक ठिकाणी. लिफ्टसुद्धा सुरू करत असताना त्याला कोणी जर त्याचा पेशंटने हात लावला असेल त्याच्यामार्फत आपल्याला ट्रान्समिशन होऊ शकतं. तर ते मुळात अशा प्रकारचं काही आपल्याला चष्मा तयार करता येईल का ज्याच्या माध्यमातून ते ॲक्च्युली जीवाणू आपल्याला, विषाणू आपल्याला दिसते एखाद्या सरफेसवर किती मोठ्या प्रमाणात, तो एक काम करता येईल. एक असाही अभ्यास लक्षात आला की साधारणपणे तांब्याची जी प्लेटिंग असतं तर तांब्याच्या सरफेसवर हा जास्त वेळ राहू शकत नाही. तर अशा प्रकारचं कोटिंग टेम्पररी आपण कुठे देऊ शकतो का ज्याच्या माध्यमातून, मी असं कोरियामध्ये ऐकलं की मोठ्या प्रमाणात अशा स्प्रे करण्यात आलेलं आणि जिथे बेसिकली थोडंसं नाही म्हटलं तरी अँटीव्हायरल आणि ज्याच्यामध्ये तांब किंवा झिंक आणि ह्याचं एक प्रमाण करून स्प्रे करण्यात आलं, असे पडदे निर्माण केले गेले. तर त्यामुळे प्रचंड मोठ्या संकल्पना आहेत सायन्सच्या विद्यार्थ्यांमध्ये. सोशल सायन्सच्या बाबतीत मी जसं म्हटलं की लोकांना सेन्सिटाईज करणं, इतर अभ्यास करणं, याचा ओव्हरऑल झालेला इकॉनॉमीवर परिणाम, सामाजिक आपल्या लोकांवर झालेला परिणाम. आमच्या इकडे आम्ही एक काम सुरू केलेलं ज्याला आपण म्हणतो की नॉलेज, नंतर ॲप्टिट्यूड आणि साधारणपणे तिसरा जो प्रकार आहे बेसिकली ह्याच्या संबंधात तो कसा वागतोय वगैरे. तर ह्या 3 गोष्टींच्या बाबतीत एक सर्वे करायचं झालं आहे आणि त्या सर्वेमध्ये जवळजवळ विषाणूग्रासित सगळीच राज्य आहेत ऑलमोस्ट. त्यांच्यामध्ये आपण पेशंटमध्ये बेसिकली आपण प्रकार बघतोय, सोशल इम्पॅक्ट त्याच्यावर काय झाला, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट काय झाला, कोविडच्या बाबतीत लोकांना कितपत माहिती आहे आणि ते करत असताना मग डाएटरी हॅबिट त्याच्या बदलल्या का, त्यानं तो कसा प्रकारे त्यानं हा कोविडचा जो प्रादुर्भाव चाललेला आहे त्याचा परिणाम त्याच्यावर कसा झालेला आहे, त्याच्याबद्दल त्याचं किती प्रिपेअर्डनेस आहे, अभ्यास कसा आहे, अशी एक मोठी क्वेश्चनियर करून आपण साधारणपणे प्रॅक्टिसेस म्हणजे KAP, नॉलेज, ॲटिट्यूड अँड प्रॅक्टिसेस, व्हॉट आर द प्रॅक्टिसेस फॉलोड बाय पीपल, व्हॉट इज द नॉलेज दे कॅरी अबाउट दिस पर्टिक्युलर, आणि त्यांची ॲटिट्यूड ह्याच्या बाबतीतली कशी आहे, असा एक प्रकारचा जो बेसिकली मोठ्या प्रमाणात पुढच्या पॉलिसी मेकिंगमध्ये आपल्याला उपयोगाला येईल वगैरे. तर त्या दृष्टीने एक प्रयत्न चाललेला आहे. मायग्रंटचा इश्यू आहे, मग मायग्रंटचा जे मायग्रेशन झालं त्याच्यामुळे इंडस्ट्रीवर काय परिणाम होईल. तर असे सुद्धा छोटे छोटे अभ्यास तुम्ही घरी बसून मोठ्या प्रमाणात, जो ॲक्च्युली ओपन सोर्समध्ये डेटा अवेलेबल आहे आणि फॉर्च्युनेटली सर्व माध्यमातून मोठ्या प्रमाणात हा डेटा आपल्याला वेबसाईटवर मिळत असतो. म्हणजे आपण इव्हन पुण्यामध्ये सुद्धा आज पेशंट किती वाढले आणि काय वाढले, त्याची संख्या काय आहे, ते सगळी कुठे ना कुठेतरी एक काहीतरी त्याची वेबसाईटच्या माध्यमातून ते डिक्लेअर केलं जात असतं. तर तो असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून मायग्रंटच्या बाबतीत असेल इतर या सर्वांचा विचार करून त्याचा इकॉनॉमीवर काय परिणाम होतो, सोशल याच्यावर काय परिणाम होतो, हा मोठ्या प्रमाणात तुम्ही अभ्यास करू शकता. आणि आत्ता सगळ्यात मोठं येणारं चॅलेंज आहे म्हणजे एज्युकेशन सेक्टरच्या बाबतीत, कारण फिजिकल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे, मेंटेन करायचं आहे, नंतर तो मास्क आपल्याला वापरायचा आहे, सॅनिटायझर कायमस्वरूपात आपल्याला वापरायचं, त्यामुळं आपल्याला सोशल गॅदरिंग मोठ्या प्रमाणात करता येणार. आणि शेवटी आपला जो वर्ग चालतो तो काय असतो, तो सोशल गॅदरिंगच असतं ना. मोठ्या प्रमाणात एकेका बाकावर 3-3 विद्यार्थी बसतात, एका क्लासमध्ये जवळ 80-90 विद्यार्थी असतात. तर ह्यांना आपण शिक्षण कशा देणार आहोत. तर त्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल, मोडलसारखा प्लॅटफॉर्म त्याचा वापर करता येईल का. कारण आपल्याकडे ऑनलाईन जरी म्हटलं तरी आपल्याकडे थोडासा हा प्रकार आहे की बँडविड्थ म्हणा किंवा कनेक्टिव्हिटी इंटरनेटची ग्रामीण भागामध्ये तिथपर्यंत पोचलेली नाही आहे. तर तिथे हा त्याचा परिणाम होतो. पण ते करत असताना मग आपली माध्यमं काय आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण ऑनलाईन एज्युकेशन देऊ शकू. कालच तुम्ही पाहिलं असेल
गव्हर्नमेंटने मोठ्या प्रमाणात त्याच्यात इनिशिएटिव्ह घेतला आहे, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन एज्युकेशन, आणि ज्याच्यामध्ये बेसिकली अशा भागामध्ये जिथे इंटरनेट बँडविड्थचे इश्यू आहेत तिथं माझ्या मते रेडिओ कनेक्टिव्हिटी, टी व्ही जो पोचलेला त्याच्या माध्यमातून चॅनल आणि त्याच्या थ्रू बेसिकली कुठेतरी इंटरॅक्टिव्ह क्लासेस चालवणं वगैरे. पण हे करत असताना सुद्धा शेवटी बेसिकली कुठेतरी ती कंटेंट बनवण्याची जी प्रोसेस आहे तो असेल किंवा त्याचं डिसेमिनेशन आहे, ज्याला आपण म्हणतो की LMS प्लॅटफॉर्म जे निर्माण केले जातात त्याची निर्मिती असेल. आज आपण झूम मोठ्या प्रमाणात पॉप्युलर झालं, याचं कारण म्हणजे पटकन कुठेतरी आपण बसून इतर लोकांची 50 आज वेबिनारचा जमाना आहे, मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की जे काही नॉलेज आपण देतोय किंवा एकमेकाशी इंटरॅक्शन करतोय ती वेबिनारच्या थ्रू चाललेली आहे. तर असा जर प्लॅटफॉर्म आपण क्रिएट करू शकू का, जेव्हा IT एवढ्या मोठ्या प्रमाणात पुढे गेलेलं आहे तर त्या दृष्टीने आपण काही प्रयत्न करू शकतो. त्यामुळे शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, खूप काही ऑनलाईन कोर्सेस आता आहेत, इतर प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन येते आहे, कोविडच्या बाबतीत येते आहे, इतर बाबतीत येते आहे. या सगळ्यांचा कुठेतरी उपयोग करू आणि जेव्हा इकॉनॉमीला कुठेतरी असा एकदम सडन निगेटिव्ह डीप येतो आणि तिथे मग कुठेतरी आपल्याला हाही विचार केला पाहिजे की नुसतं एज्युकेशन आपल्याला जे मिळालं आहे त्याच्या माध्यमातून समाजाला आत्ता काय गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकू. आणि जर इकॉनॉमिक वर न्यायची असेल तर मग स्टार्टअप इंडिया असेल, स्टँडअप इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, ही जी संकल्पना आहेत ह्याचा उपयोग करून तुमची जी काही डोक्यात संकल्पना आहे त्या याला आपण आयडिएशन म्हणतो, आयडिएशन नंतर त्याचं मेंटॉरिंग, अलीकडे प्रत्येक कॉलेजेसमध्ये इन्क्युबेशन इनोव्हेशन सेल्स केलेले आहेत. सो जे काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत त्याच्यावर काम करणं, त्या पुढं नेणं आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी नुसतं रेव्हेन्यू जनरेशन नाही आहे. एखादी छोटी, मी आता मगाशी जे व्हेंटिलेटरचं उदाहरण दिलं, आज व्हेंटिलेटरची जगभर गरज आहे. म्हणजे जरी आपण काल ऐकलं असेल अमेरिका आपल्याला काहीतरी देणार आहे वगैरे, पण अमेरिकेकडे सुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना सुद्धा कोणीतरी आणून दिलेली आहेत वगैरे, आणि या प्रमाणात तो स्प्रेड होतं. त्यामुळे कदाचित बऱ्याच वेळा आपल्याला दिसतं की मोठ्या प्रमाणात ही ह्याची गरज असणार आहे. त्यामुळे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं स्केलिंग अप, ते त्याच्यातून एक बिझनेस, आणि ते बिझनेस होत असताना बेसिकली 10 लोकांना 25 लोकांना त्याचा फायदा असतो आणि मुळात कुणातरी जीव वाचवतोय आपण. त्या दृष्टीने ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि अशा सर्व गोष्टी बेसिकली या कोविडच्या जे काही आपल्याला लॉकडाऊन आहे त्याच्या काळात आपल्याला कुठेतरी फक्त नुसतं परीक्षा आणि हे ते नुसतं विचार न करता, परीक्षा तर होतीलच, तुमच्या कुठल्याही बेसिकली अकॅडमिक ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, तुमचं भवितव्य सुखरूप ठेवण्याच्या दृष्टीनं सर्वजण, शिक्षक तर युनिव्हर्सिटी करतातच प्रयत्न, शिक्षकही करतायत, नॅशनल लेवलला समित्या काम करतायत, नंतर स्टेट लेवलला करतायत. सॉरी, वी आर हॅव्हिंग ट्रबल प्लेइंग दिस व्हिडिओ. लाईट बंद झालेलंच नाही आहे. फेसबुककडनं सगळं काय त्याला फोन करा ना. आता पण चालू होतं, लाईव्ह होतोय. कॉमेंट पण छान येते सर, खूप छान माहिती आपण देत आहात. नमस्कार सर. काहीतरी टेक्निकल इश्यू आलेला दिसतो, पण ठीक आहे, मी बोलत राहील आणि ज्याच्या माध्यमातून बेसिकली मी हेच सांगायचा प्रयत्न करतो की हा जो पिरियड आपल्याला मिळालेला आहे त्याच्यात कुठेतरी सायकोलॉजिकली डिप्रेस न होता, किंवा आणखीन एक चांगली गोष्ट, काही तुम्ही स्वतः विद्यार्थी सायकोलॉजीचे असाल आणि समाजाला तिची गरज आहे. काही लोकांना जे वयस्क माणसं आहेत किंवा काही थोडेसे भित्रट स्वभावाचे असतात, फॅमिलीमध्ये अलीकडे पूर्वी कसं असायचं की एकत्र कुटुंब असायचं आणि ज्याच्यामध्ये खूप जण आपण सगळे असायचो, कुठेतरी आजी आजोबा काका असं त्या मोठ्या प्रमाणात सगळं चालायचं. पण अलीकडे सगळे न्यूक्लिअर फॅमिली आहेत, घरामध्ये 2 मुलं
एखादं मुलं आई वडील वगैरे असंच प्रकार असतो. त्यामुळं पटकन घाबरायला पण होतं, म्हणजे आपल्याला थोडंसं कुठेतरी हे होताना होतं. तर ह्यांना खरोखर सायकॉलॉजिकल काउन्सिलिंगची गरज आहे. त्यामुळे तुम्ही कोणी विद्यार्थी ग्रुप असे मोठ्या प्रमाणात काम करू शकतात. मला इनफॅक्ट कालच एक इथला छोटा विद्यार्थी ग्रुप आहे, बेसिकली ILS लॉ कॉलेजचे काही विद्यार्थ्यांनी त्यांनी अशी एक संकल्पना घेऊन आले की सर आम्ही एक छोटासा असा कार्यक्रम करतो ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी काय करावं, जसं मी आज बोलते तसं, आणि त्या व्यतिरिक्त बेसिकली समाजासाठी विद्यार्थी काय करू शकतील, एस्पेशली सायकॉलॉजिकल काउन्सिलिंग वगैरे या गोष्टी आपण निश्चित करू शकतो. पण त्यामुळं कुठेतरी आपणच जर खचलो ना तर मग आजूबाजूची सुद्धा खचतं. तर आपलं नाउमेद न होता याच्यामध्ये आपल्याकडे जे काही आहे त्याचा उपयोग करून समाजाला सुशिक्षित करणं याच्या बाबतीत, म्हणजे कोविडच्या बाबतीत त्यांचा जो गैरसमज असतो तो कमी करणं. आणि जसं सगळेजण सांगतात की जर आपण प्रिकॉशन घेतल्यात तर काही गोष्टी होणार नाहीत, पण सायकॉलॉजिकल जे डिप्रेशन ते वाईट असतं, तर त्यालाही कुठेतरी मदत करणं. त्यामुळं अनेक हे जे आलेलं संक्रमण आहे हे चॅलेंज, थ्रेट वगैरे न बघता, थ्रेट न बघता हे चॅलेंज म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं काम केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं बऱ्याच गोष्टी होताना दिसत आहेत. खूप कौतुकानं पाहतो आपण, अनेक जण पुढं आलेले आहेत. त्या लोकांनी खूप खूप चांगल्या गोष्टी, संकल्पना घेऊन त्या आलेल्या आहेत. मग कोविडचा पॅच असेल, सॅनिटायझरचं असेल, इतर लोकांना जाऊन अन्न पोचवणं असेल, या सर्व गोष्टी. पण तुम्ही कारण तुमचा जो ह्या काळात एकतर वेळ मिळाला त्यामुळे भरपूर वाचन आणि तुमच्या ज्या संकल्पना आहेत त्याला कुठेतरी रिॲलिटीमध्ये आणण्याच्या दृष्टीने दिस इज बेसिकली दी बेस्ट टाईम दॅट इज अवेलेबल. आणि त्याचा भरपूर उपयोग करा. हे कराच असंच मी सांगतो आहे की सुट्टीच्या काळात आणि सुट्टीच्या वेळा परीक्षा वगैरे होत राहतील वगैरे अमुक, आणि परीक्षापेक्षासुद्धा आत्ताचा काळ महत्त्वाचा आहे. आपण जरी फिजिकल डिस्टन्सिंग जरी असलं तरी सोशल डिस्टन्सिंग आपल्याला ठेवायचं नाही आहे. आपल्याला करायचं आहे की बेसिकली इमोशनली आपण एकत्र आलं पाहिजे. आणि कोणतरी जो संकटात सापडलेला आहे तोही माझाच भाऊ आहे, माझाच सहकारी आहे, माझ्या देशातले सगळे लोक याच्यामध्ये. आणि असं सध्याची परिस्थिती अशी की पूर्वी एखादं काही गोष्ट घडलं की इतर देशातनं मदत यायला सुरू व्हायची. जेव्हा सगळे जगातले सगळे देश याच्यातून जात आहेत, कोण कोणाला मदत करणार आहे? तर ही मदत आपणच आपल्याला करायची आणि त्या दृष्टीनं हा प्रयत्न असला आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. आणि मला असं वाटतं की ही जी काय मुळात काही गोष्टींना आपल्या बाबतीत सगळ्या नवीन आहेत. म्हणजे मी कधी माझा स्वतःचा जन्म स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा आहे, त्यामुळे स्वातंत्र्य चळवळ काय होती मी पाहिलेली नाही. प्लेगची साथ येऊन गेलेली तीसुद्धा कुठेतरी गोष्टीच्या स्वरूपात ऐकलेली आहे. 1918 साली अशाच प्रकारचा पॅन्डेमिक, ज्याला स्पॅनिश फ्लू म्हणून म्हटलं जातं, तोही मी पाहिलेला नाही. त्यामुळे हा आपल्या आयुष्याच्या काळामध्ये आलेला हा प्रकार आहे. ते ही एक बेसिकली 3-4, 2-4, 5 महिने जे आहे, जे आपण सातत्याने ते ऐकतोय त्याचा मनावर आपला परिणाम होत असतो. तो न होता आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. आणि ही पॉझिटिव्हिटीमध्ये समाजामध्ये नेण्याच्या दृष्टीनं तुमच्याकडे जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा आपण उपयोग केला पाहिजे. आणि हे करत असताना काही गोष्टींचं आकलन आणि भानही ठेवलं पाहिजे. सोशल मीडिया, सोशल कनेक्टिव्हिटी खूप चांगलं आहे, पण ते करत असताना चुकीची माहिती त्याच्यावर देणं ते खूप थांबवलं पाहिजे. किंवा तशी कोणी माहिती दिली असेल तर ते कुठपर्यंत पोचवणं बेसिकली, म्हणजे योग्य ज्या अथॉरिटीज आहेत त्यांच्यापर्यंत पोचवून हे जे मोठ्या प्रमाणात चालतं ते कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. आपण जेव्हा फोन करतो त्यावेळेला एक त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा येताना दिसते की हमें बीमारी से लढणं आहे, बीमार से नाही. त्यामुळे कोणीतरी ही एक संकल्पना आहे की माझ्या सोसायटीमधले ती नर्स राहते तर तिच्यामुळे आमच्याकडे प्रादुर्भाव. अत्यंत संकल्पना चुकीची आहेत. इनफॅक्ट मोठा अभिमान वाटला पाहिजे आपल्याला की माझ्या सोसायटीमध्ये कोणतरी जातं तर त्याची काळजी घेणं ही आपली मानसिकता असली पाहिजे आणि ती आपली संस्कृती आहे. तर त्याही गोष्टीचा कुठेतरी आपण भान ठेवलं पाहिजे आणि समाजात त्या दृष्टीनं पॉझिटिव्ह निर्माण करून या सर्व संक्रमणाच्या काळात एकत्र राहून आपण जर एकत्र राहिलो तर देश एकत्र राहील. आणि ज्या छोट्या छोट्या आपल्याला कॉन्ट्रीब्युशन करता येईल त्याचं ह्याच्यातून इकॉनॉमी असेल, एज्युकेशन असेल, इतर सेक्टरमध्ये आपण आपलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
मित्रांनो, ह्या दृष्टीने या सुट्टीकडे पहा, लॉकडाऊनकडे पहा आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की सर्वजण तुम्ही मी जे काय सांगितलेलं आहे त्याचा उपयोग कुठेतरी प्रत्यक्ष करण्याच्या दृष्टीनं कराल. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.